श्री स्वामी समर्थ मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी युट्यूबवरती मिनी व्लॉग स्टार्ट केले होते आणि त्या 4-5 दिवसानंतरच अचानक स्वामिनीच्या पप्पांची तब्येत बिघडली आणि मी युट्यूबवरती व्लॉग टाकले नाही. पण त्या काळामध्ये जे मी व्हिडिओ शूट केले होते तर मी आता ते तुमच्यासोबत शेअर करते आणि परत माझी युट्यूबची जर्नी स्टार्ट करते. तर जेव्हा पप्पाला बरं वाटायला लागलं तेव्हा मी आणि स्वामीनी त्यांना भेटायला गेलो आणि स्वामीनी तिथे ऑरेंजला बॉल म्हणून खेळत होती. असं म्हणतात की लहान मुलांना नाही न्यावं हॉस्पिटलमध्ये, पण जेव्हा स्वामीनी पप्पांना भेटायची ना तेव्हा ती खूप खुश राहायची आणि पप्पालाही बरं वाटायचं. मग मी तिला नेत होते हॉस्पिटलमध्ये. हा बघा माझा छोटा भाऊ सिद्धू आणि स्वामिनीचा छोटा मामा. जोपर्यंत स्वामिनी नव्हती तोपर्यंत त्याचे सगळे लाड पुरवले जात होते, पण जेव्हापासून स्वामिनी आलीये तेव्हापासून ह्याचे लाड बंद होतात आणि स्वामिनीही त्याला एका इशाऱ्यावर नाचवत असते. हॉस्पिटलच्या शेजारी स्वामिनीची आत्या राहते, तर आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हाही मॅडम त्यांच्या फर्निचरवर जाऊन मस्ती घालत होती आणि आत्याला म्हणत होती मला चष्मा घाल म्हणून, आणि आत्याने जेव्हा चष्मा घातला नाही तर अशी नखरे करत होती. घरी गेलो आणि घरी आजी भाजी चिरत होती तेव्हाही तिथे तिला ते काम करायचं होतं. असं कोणतंच काम नाही की जे स्वामिनीला करायचं नसतं. आणि असं म्हणतात ना, लहानपण देगा देवा, ती खरंच म्हण खूप छान आहे. कारण आपण किती मस्ती घातली, खोड्या केल्या तरी आपल्याला सगळे तेवढंच प्रेम देतात. आणि जेव्हा मामा घरी यायचा ना तेव्हा हे दोघांची मस्ती अशी चालू असायची. ही अशी मस्ती घालताना ती खूप खुश व्हायची आणि मामालाही इतकी खुशी व्हायची ना. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही माझ्या शाळेमध्ये गेलो होतो काही काम असल्यामुळे. तर ही बघा आमची शाळा आहे. लहानपणी ही अशी नव्हती, एक कोलारू शाळा होती, पण आता इतकी सुंदर बिल्डिंग झाली आहे ना. त्याच बिल्डिंग शेजारी आमचा एक ग्रामदैवत आहे नागेश्वर महाराज. आम्ही तिथे पाया पडायला गेलो होतो. स्वामिनीला पाया पडवलं आणि ती पूर्ण मंदिरमध्ये फिरत होती आणि सगळे जे मुलं लहान जेवत होते त्यांच्यासोबत तिला जाऊन जेवायचं होतं, पण आम्ही तिला घरी घेऊन आलो आणि हे बघा तिचं पूर्ण मंदिरात फिरणं चालू होतं. आणि दुसऱ्या दिवशी आमचा हा काला चष्मा इकडे तिकडे फिरत होता आणि सगळीकडे मस्ती घालत होता. बाय.